कसं काय पब्लिक, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आहे रक्षाबंधन. खरं मला काय कामावर सुट्टी मिळाली नाही, कारण माझं कामच तसं आहे. आणि मी आलो डी वाय पाटील हॉस्पिटलला माझे पेशंट बघायला. आणि आता मी सरांसंग बोलून आज लवकर जायचा जरा उद्देश केला आणि मला ते मिळालं, त्यामुळे आता मी खुश आहे. आणि इथलं काम झालं नाही तर लगेच मला कॉल आला की हुपरीला पेशंट बघायला जायचं आहे. म्हणून काय मी आपली काढली धूम आणि चाललो मी हुपरीला. आणि आपलं काम असं आहे की नाही, ते म्हणजे माझं पूर्ण काम जे आहे ते मी सोशल मीडियावरती दाखवू शकत नाही, कारण मला अलाउड नाही आहे त्या गोष्टीसाठी. जात होतं तोवर मध्येच पाऊस आला, म्हणून थांबलो जरा आणि बॅगेतलं माझं सगळं जॅकेट वगैरे काढलं घातलं आणि आता आपण पुढचा प्रवास करायचा. हुपरीमध्ये आलो आणि इथं स्टॉप घेतला, कारण कोणत्या हॉस्पिटल जायचं होतं नक्की मला माहीत नव्हतं. आमचे सर येत होते. आल्यानंतर मी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये जाणार. आणि हे बघा बाबासाहेबांचा पुतळा कसलं भारी इथं केलेलं आहे, सगळं मला आवडलं. आता सर आल्यानंतर आपण पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. हे आलो हॉस्पिटलमध्ये आणि आमचं पेशंट जे येणार होतं ते अजून काय आलं नाही, म्हणून म्हटलं जरा थोडी विश्रांती घेऊया, आल्यानंतर पेशंट बघायचं. घरी येऊन थोडं झोपलो होतं, तोवर दिदी आली आणि उठवली, म्हटली ओवाळायचं आहे, उठ लवकर, आवरून लगेच ये घरी. म्हणून काय आता आपण निघालो आता दिदीकडे. आलो आणि दिदीने ओवाळायला चालू केलं. तोवर आमचा हे लाडका भाचा बघा कसा, मी पण बसणार, मला पण बांधायचं, नुसता दंगा करत होता. आणि चालू झालं आम्हाला सगळ्या भावांना ओवाळायला चालू. ओवाळून झालं नाही तर आमचं सगळ्यांचा फोटो सेशन चालू झाला. आणि आता कशी एकापेक्षा एक फोटो काढतात बघा, काय अवघड आहे खरंच शकतो. घरातला सगळा कार्यक्रम आवरला नाही तर आम्ही आता आमच्या मोठ्या दिदीकडे निघालो बघा ओवाळण्यासाठी. मग काय काढली आपली बुलेट आणि गेलो आम्ही घुमत दिदीकडे आलो. आणि इथे पण आपला कार्यक्रम चालू झाला, म्हणजेच आपल्या सगळ्या भावांना एक एक नंबरने ओवाळायला चालू केलं दिदीने.